गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी पटकन उठून आवरून घेतला आणि इथे मन्यासोबत खेळत बसली. त्यानंतर खाली आली तर इथे मामा ते आलेले होते, त्यांचं बिलिंग वगैरे चालू होतं. मग आज पप्पांना मशीनकडे जायचं नव्हतं, त्यामुळे पप्पा घरीच टाइमपास करत होते. त्यानंतर मम्मी पप्पा दोघं जाऊन मस्तपैकी भाजीपाला वगैरे फ्रुट्स वगैरे घेऊन आले आणि इथे मन्या मस्तपैकी घरातून गंमत बघत होता, कारण त्याला बाहेर जायचं नसतं. त्यानंतर मग ऋतुराज मस्तपैकी दीदीला घेऊन आलेला होता आणि इथे मन्याला मी ट्रीट वगैरे देत होती. बाहेर मम्मी ते बसलेले होते, त्यामुळे दीदी तिकडे उभी होती आणि इथे नकुलची मस्ती चाललेली होती. तसं नाही आता सगळं झालं जेवण वगैरे आणि मग मस्तपैकी आराम करून घेतला आणि उठली तर काय इथे सगळे जमा झालेले होते, साड्या घेत बसले होते. दीदीला आम्ही खूप आग्रह केला थांबायसाठी, पण ती काही थांबली नाही. तिला घरी जायचं होतं कारण दाजी येणार होते आणि इथे पोरं वगैरे. आता घेतलेल्या साड्यांचे पैसे भरायची बारी आली होती, तर आजी बघा कसे पैसे घेऊन बसली. वेणूने न सांगता आणि न विचारता चॉकलेट आणलं म्हणून मी तिला रागवत होते आणि हा एक नमुना बघा कसा उद्योग करत होता. ते झालं, मग वेणू सोबत मस्ती वगैरे केली. आज मी ड्राय मंचुरियन बनवत होते. नाही बघा, आमच्या आजच्या रेसिपीसाठी लागणार होतं कॉर्नफ्लॉवर आणि ते आणायला मी आणि आचल चाललो होतो. आता कॉर्नफ्लॉवर सोबत कुरकुरे पण आणले. स्नॅपच्या चक्कर मध्ये पडला असतो बाबा. तर मी कॉर्नफ्लॉवर वगैरे घेऊन आलेली. आता मस्तपैकी मी सगळं बनवणार आहे. तर कोबी मी बारीक चॉप करून घेतलेली होती. कॉर्नफ्लॉवर टाकलं त्याच्यात आणि त्यानंतर मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट केलेली होती ती टाकली. मुझे इतना कुछ अच्छा आता नहीं, फिर भी हम ट्राय करते रहते हैं, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ही तांदूळ दळून घेतलेले होते ते त्याच्यात ऍड वगैरे करून घेतले आणि आता याच्यात आपल्याला कलर साठी फूड कलर एक तर आपण युज करू शकतो किंवा मग टिक्का मसाला असतो जे चिकन लॉलीपॉपला वापरता, ते आपण याच्यात युज करू शकतो. तर चवीपुरता मीठ आपण याच्यात ऍड केलेला आहे आणि लाल मिरची पावडर पण ऍड केलेली आहे. जर तुम्हाला करायची असेल तरच तुम्ही करू शकता, नाही तर काही जबरदस्ती नाहीये. आता हे मस्तपैकी मिक्स वगैरे करून घेऊ आपण. कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे मिक्स वगैरे करताना आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही पडत. तरी पण मी टाकलंय कारण त्या भांड्यात मसाला होता, त्यामुळे ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं पाणी टाकून. तर वेळेस मम्मी मला मदत करत असते, पण यावेळेस मी एकटीने सगळं केलंय. काय माहिती आता कसं येणार आहे. तर सगळं मिक्स वगैरे करून घेतलं, 5-10 मिनिटं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तळून घेतलं आणि खूप छान झाले होते ते. मी माझी तारीफ नाही करत पण तरी सांगते. मस्त जेवण वगैरे झालं आणि इथे मम्मी पप्पांची दृष्ट काढतीये, तर मन्या पळू राहिला, त्याची पण दृष्ट काढायची होती. तर मी स्मिटनवरून काही प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते, त्यातलं एक म्हणजे पिलग्रिमचं अँटी एक्ने सिरम. तर मी आता युज केलंय स्टार्ट करायला, बघूया काय रिझल्ट जाणवतो मला. तुम्हाला जर हवं असेल तर मग मी प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देते, तुम्ही पण तिथून ऑर्डर करून घ्या. सो आज पुरता व्लॉग इथेच थांबतो. बाय बाय.